नवरात्र हा भारतातील सर्वात जास्त साजरा केला जाणारा सण आहे. महिषासुरावर दुर्गा माच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी 9 दिवस चालणारे अनेक विधी, पूजा आणि उपवास हे चिन्हांकित आहे. शारदीय नवरात्री मान्सूनचा शेवट आणि हिवाळ्याच्या सुरुवातीस चिन्हांकित करते, जे हंगामात बदल दर्शवते. नवरात्रीच्या काळात उपवासाला भक्तिभाव असला तरी ते आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. हंगामी संक्रमणादरम्यान अन्नाचे संयम आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, आपली पचनशक्ती वाढवते आणि आपल्याला सक्रिय ठेवते. आपण नवरात्रीच्या काळात ज्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्यांच्या ऐतिहासिक आणि व्यावहारिक परिणामांची यादी आपण पाहू. नवरात्रीत 8 गोष्टी टाळा. बेडवर झोपलेले. असे मानले जाते की उपवास पाळताना कोणतीही लक्झरी कमी करणे आवश्यक आहे. नवरात्र हा उपवास आणि प्रार्थनेचा पवित्र सण असल्याने लोकांना जमिनीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. भूमिशयन. जमिनीवर झोपल्याने आपल्याला पृथ्वी मातेशी जोडले जाते आणि नम्रतेला प्रोत्साहन मिळते. या व्यतिरिक्त जमिनीवर झोपल्याने आपली हाडे मजबूत होतात आणि पाठदुखीच्या समस्या देखील कमी होतात. 2 नंबर. वाद किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा. प्रचलित समजुतीनुसार सण हे असे प्रसंग आहेत जेव्हा देवदेवता आपल्या घरी येतात. हे नेहमी समजवले जाते की या दिवसात शांतता नांदत राहावी. यासाठी देवाने आपल्याला आनंद, सौभाग्य आणि आरोग्य मिळावे. नवरात्रीच्या काळात वाद, भांडणे किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा टाळावी. वाद टाळल्याने राग आणि द्वेषाच्या भावना दूर राहतात. हे आपल्याला लवचिक होण्यासाठी आणि सुंदरपणे जगण्यासाठी प्रोत्साहित देखील करते. नंबर 3. घर रिकामे सोडून. पुष्कळ लोक नवरात्रीची पूजा सर्व 9 दिवस उपवास करून आणि अखंड दीप प्रज्वलित करून करतात. अखंड ज्योती पेटवली असेल तर कुणीतरी घरी राहावेच. माँ दुर्गाप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते आणि ज्योतीच्या सातत्यपूर्ण प्रकाशासाठी सर्व 9 दिवस कोणीतरी त्याची देखरेख करणे आवश्यक आहे. घरात कोणी नसताना ज्योतीला एकटे सोडणे हे देवीचा अनादर मानले जाते. अखंड ज्योती वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. जसा दिवा जळतो आणि अगदी अंधारातही उजळतो, त्याप्रमाणे आपण आपल्या वाईट काळात कधीही आशा सोडू नये. अखंड ज्योतीचे हे पालन भक्तांना आशा आणि चिकाटी शिकवते. नंबर 4. ब्रह्मचर्य नसणे. नवरात्री पूजा विधी पाळताना ब्रह्मचर्य अवस्थेत असणे आणि शारीरिक संबंध टाळणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमचे लक्ष केंद्रित राहते आणि तुम्हाला तुमच्या इंद्रियांवर शक्ती मिळते. आमची ऊर्जा पातळी कोणत्याही वळण्याशिवाय किंवा परिश्रमाशिवाय वाढते आणि म्हणूनच आम्ही आमच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहोत. ते आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाते आणि आपल्यामध्ये ते शहाणपण आणि संयम आत्मसात करते. नंबर 5. मांसाहार किंवा श्रीमंत अन्न खाणे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मांसाहार आणि कोणत्याही प्रकारचे समृद्ध अन्न भक्तांनी कटाक्षाने टाळले पाहिजे. मांसाहार करणे हे पाप मानले जाते कारण त्यामध्ये एखाद्या प्राण्याला बळी देणे समाविष्ट असते. तर लसूण, कांदा, प्रक्रिया केलेले अन्न इत्यादी पदार्थ देखील सात्विक आहाराचा भाग नसल्यामुळे टाळले जातात. सात्विक आहार शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो आणि चांगले पचन आणि चयापचय द्वारे आपले लक्ष सुधारतो. तसेच नवरात्री म्हणजे ऋतू संक्रमण सूचित करत असल्याने कांदा आणि लसूण यासारखे पदार्थ शरीराला तापवू शकतात, ज्यामुळे आपण आजारी पडतो. नंबर 6. दाढी करणे, केस आणि नखे कापणे. उपवास करणारे भक्त नवरात्रीच्या काळात केस आणि नखे कापणे टाळतात. असे मानले जात होते की हे सर्व
कार्य त्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केले जाते आणि म्हणूनच नवरात्रीच्या पूजेच्या उद्देशापासून विचलित होते. या नियमामागील व्यावहारिकता अशी आहे की पावसाळ्याच्या शेवटी नवरात्रीची सुरुवात होत असल्याने ज्यामध्ये भरपूर ओलावा असतो. मुंडन करताना कट केल्यास बरे होण्यास बराच वेळ लागू शकतो. नंबर 7. ओरडणे किंवा खूप जास्त बोलणे. नवरात्रीच्या काळात भक्त, विशेषतः स्त्रिया, मौन व्रत पाळण्यासाठी ओळखले जातात. माँ दुर्गाप्रती भक्ती व्यक्त करण्याचा आणि दैत्य राजा महिषासुराचा पराभव करण्यासाठी तिच्या शौर्याचा आणि उत्साहाचा आदर करण्याचा हा एक मार्ग आहे. ध्यानासह मौन व्रत आपली जागरूकता सुधारण्यास मदत करते. हे आपल्याला आपल्या मनावर आणि बोलण्यावर नियंत्रण देखील देते आणि आंतरिक शांती मिळविण्यास मदत करते. आपल्याला अधिक जागरूक बनवते. नंबर 8. धर्मादाय करण्यापूर्वी खाणे. म्हणजे प्रत्येक विधी कमी भाग्यवानांना दान आणि भेटवस्तू देऊनच पूर्ण होते. नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी दरम्यान कन्यापूजन म्हणजे लहान मुलींची पूजा करणे देखील साजरे केले जाते, जेथे 9 मुलींना भक्त त्यांच्या घरी आमंत्रित करतात आणि त्यांना अन्न आणि भेटवस्तू देऊन उपचार केले जातात. लोक दान केल्यानंतरच खातात, कारण त्यांचा असा विश्वास आहे की त्यांनी या देणग्या आणि दानाद्वारे प्रथम देवी मातेची सेवा करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची दान ही एक सेवा आहे आणि मनुष्याची कोणतीही सेवा म्हणजे ईश्वर सेवा होय. इतरांची सेवा केल्याने आपला अहंकार दूर होतो, आपल्याला अधिक आधार मिळतो, खोल समाधान मिळते आणि आपले एकंदर कल्याण सुधारते. मांसाहार, कांदा, लसूण याशिवाय गहू, तांदूळ आणि बेसन यासारखे ग्लुटेनयुक्त अन्न टाळावे. उपवास करणारे भक्त या 9 दिवसात सोडियमचे प्रमाण कमी असल्यामुळे पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरतात. नवरात्र आपल्यातील उपजत सकारात्मक गुणांनी नकारात्मकतेवर कसा विजय मिळवता येईल याचे प्रतिनिधित्व करते. तर भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.